31च्या रात्री पार्टी करण्यासाठी अनेक जण आणि विशेषतः तळीराम चांगलेच बेत आखत आहेत. पण दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनीही कंबर कसली. त्याचाच भाग म्हणून नवीन 40 ब्रेथ अॅनालायझर मुंबई वाहतूक पोलिसांना देण्यात आले. आधीचे 50 आणि नवीन 40 ब्रेथ अॅनालायझर अशा प्रकारे यंदा 31च्या रात्री मुंबईत एकूण 90 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. कशी आहे ही नवीन ब्रेथ अॅनालायझर मशीन याबाबत सांगताहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. 31 डिसेंबरच्या रात्री तळीरामांची आता काही खैर नाही आहे, कारण का मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ब्रेथ अॅनालायझर नवीन 40 मशीन्स घेतलेल्या आहेत, ज्या मुंबईतल्या 90 ठिकाणी नाकाबंदीला 31च्या डिसेंबरच्या रात्री या संपूर्ण मशीनचं त्या ठिकाणी नाकाबंदीवर ठेवण्यात येणार आहे. ह्या नवीन मशीन ज्या आहेत त्या खूप फायदेशीर आहेत. त्या कशा काम करतात ते आपण पाहूयात. साधारणपणे सुरुवातीला जी जुनी मशीन होती तिचं काय ती कशी होती आणि कशी काम करायची ते आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत विनोद काशीद हे ट्रॅफिक पोलिसांचे कर्मचारी आपण त्यांना विचारूयात. काशीद साहेब, जुनी मशीन ती होती, काम कशी करायची? जुनी मशीन जी होती ती पूर्वी आपण ज्यावेळेस जी जुनी मशीन होती त्याला प्रिंटर लावायला लागायचा, कॉर्ड लावायला लागायची. आणि आता ज्या नवीन मशीन आलेल्या आहेत त्या विदाऊट म्हणजे कॉर्ड आहेत, त्या डायरेक्ट ब्लूटूथने प्रिंट वगैरे येऊ शकते त्याने. आणि पूर्वी ज्या होत्या या ज्या जुन्या मशीन होत्या याच्यावरती जो कोण मद्यपी वाहन चालक असायचा तो जो ब्लो करायचं नाटक देखील करत असेल, पण ते आपल्याला समजून यायचं नाही. पण या मशीन ज्या आहेत त्यावरती ब्लो केला तर आपल्याला लगेच समजतं की ब्लो केला की नाही केला, ते पण समजतं. आणि प्लस ही जी आता नवीन तिसरी मशीन आलेली आहे नवीन, ह्याच्यामध्ये पण ब्लूटूथ आहे आणि प्लस GPS सिस्टीम आहे. आणि याच्यामध्ये आपण फोटो घेऊ शकतो. सदर जो इसम असेल त्याचा आपण फोटो वगैरे आणि त्याची प्रिंट वगैरे आपण काढू शकतो. आणि त्याच्यावरती सर्व टोटल म्हणजे त्याचे GPS सिस्टम असल्यामुळे त्याचं लोकेशन वगैरे जे काही आहे ते सर्व ह्याच्यामध्ये दिसण्यात येतं. साधारणपणे नवीन मशीनचा तुम्हाला खूप फायदा दिसतोय, पण नवीन मशीन कशी काम करते ते आपण पाहूयात. तर मला एक डेमो दाखवा, कशा पद्धतीने ही नवीन मशीन काम करते. नवीन मशीन कशा प्रकारे काम करते याचा एक तुम्हाला डेमो दाखवतो. तुम्ही 5 सेकंद ब्लो करताना तुम्ही मोबाईल कॅमेराने माझा फोटो घेतला नेमका, म्हणजे तो फोटो तुमच्या या मोबाईलच्या सॉफ्टवेअरमध्ये माझा फोटो आला या मशीनमध्ये ब्लो करताना. मी आता मशीनमध्ये कशी ह्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये माहिती ब्लो केलेला आहे. आता इथे प्रिंट म्हणून बटन आहे. हा जो तुम्ही ब्लो केलेला ना, इथे प्रिंट म्हणून बटन आहे. आज ज्यावेळेस मी हे प्रिंट म्हणून बटन दाबेन त्यावेळेस ही पूर्ण माहिती आहे ना ब्लूटूथने ऑटोमॅटिकली सगळं याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे तुमची संपूर्ण माहिती याच्यामध्ये येईल. पाहू शकतो की कशा पद्धतीनं ट्रॅफिक पोलिसांनी या संपूर्ण मशीनचा डेमो दिलेला आहे. माझा फोटो देखील इकडे आलेला आहे. कुठल्या वेळेस माझी अल्कोहोल चाचणी करण्यात आलेली आहे त्याचं टायमिंग पण आहे. खाली नाव, व्हेकल नंबर, लायसन नंबर, या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या प्रिंटवर आलेल्या आहेत, या कागदावर आलेल्या आहेत. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा कागद फाडू शकत नाही किंवा पाणी देखील याच्यावर पडलं तरी हे पूर्ण प्रिंट किंवा याच्यावरची अक्षरं कुठे पुसली जाणार नाहीत, असा हा संपूर्ण प्रकार आहे. आणि नक्कीच ज्या पद्धतीनं मुंबई पोलिसांनी, ट्रॅफिक पोलिसांनी या नवीन मशीन्स आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे, त्यामुळे जे तळीराम आहेत त्यांना पकडल्यानंतर त्यांना कठोर शिक्षा होईल किंवा पुढे जाऊन कोर्टामध्ये ज्यावेळी या संपूर्ण गोष्टींचं आणि या अशा पुराव्यांचं पोलीस जेव्हा न्यायालयामध्ये उभे राहतील त्यावेळी नक्कीच ठोस बाजू पोलिसांची असेल आणि तळीरामांना मोठं शासन होईल. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांना कुठेतरी चाप बसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह अजित मांढरे, झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.